हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी गायत्री विरा राठी, जळगाव उपासना केंद्र। आम्ही 2011 पासून बापू मार्गात आहोत। जेव्हा बापू प्रथमतः जळगावला आले तेव्हापासूनच आम्ही बापूंशी जोडले गेलेलो आहोत आणि त्यानंतरचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा बापूमयच आहे। बापूंचा अनुभव आणि बापूंची प्रचिती याच्यामध्येच दिवस उगवतो आणि दिवस मावळतो। अगणित अनुभवांनी समृद्ध असं आमचं जीवन आणि त्यासाठी बापूंना पुन्हा पुन्हा अंबज्ञ आहे। आज या ठिकाणी मला एक सुंदरसा अनुभव सांगावासा वाटतो। 2016 मध्ये आम्हाला श्री केदारनाथ, बद्रीनाथ आणि गंगोत्री यमुनोत्रीची 4 धामांची यात्रा करण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यानुसार मी बापूंना प्रार्थना केली की बापू, आम्हाला ही यात्रा करायची आहे आणि तू यात्रेमध्ये आमच्यासोबत असायला हवा आहेस। कारण त्याच्या अगोदर 2-3 वर्षांआधी श्री केदारनाथ येथे भयंकर असा नैसर्गिक आपत्ती येऊन फार मोठी घटना घडली होती। त्यामुळे लोक आणि सर्व जनमानस यांचा चारीधाम करण्याकरता जो कल होता तो थोडासा नकारात्मक होता आणि घरून सुद्धा आम्हाला परवानगी नव्हती आईवडिलांची की अशी त्या ठिकाणी निसर्ग आणि हवामानाचा अनिश्चितता असल्यामुळे तुम्ही जाऊ शकत नाही, जाऊ नका असं आम्हाला वारंवार सूचना होती। परंतु काय माहिती ठाऊक नाही, आतूनच असं वाटत होतं की आपण जायलाच हवं आणि त्याच्यामध्ये तिकीटसुद्धा यात्रेचे करून झाले। मी, माझा मुलगा आयुष, माझी बहीण, तिचे मिस्टर आणि तिचा मुलगा असे आम्ही एकूण 5 जण चारधाम यात्रे करण्याचं निश्चित केलं आणि निघालो सुद्धा। आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आईने माझ्या घरी दिवा लावून ठेवला, कारण आईवडिलांचा पूर्ण नकार होता की अजूनही तिथलं वातावरण बदललेलं नाही, त्यामुळे तुम्ही जाऊच नका। पण आम्ही हट्टाने निघालो म्हणून आईने घरामध्ये दिवा लावून ठेवला। आईने सांगितलं की बापू, माझ्या मुली सुखरूप घरी येईपर्यंत मी हा दिवा रोज अखंडित लावणार आहे। आणि त्यानुसार आम्ही निघालो आणि यात्रेच्या टप्प्यानुसार प्रत्येक ठिकाणी आम्ही पोहोचलो, गेलो। सांगायचा मुद्दा असा की खरोखरच वातावरण अनप्रेडिक्टेबल होतं, प्रचंड गर्दी होती आणि त्यामुळे गैरसोय खूप झाली होती लोकांची। परंतु आमचा प्रवास हा प्रत्येक ठिकाणी सुखमय झाला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ज्या ज्या ठिकाणी जात होतो आम्ही निघाल्यानंतर त्या ठिकाणी ढगफुटी होत होती आणि प्रचंड धो-धो पाऊस त्या ठिकाणी पडत होता। आम्ही निघालो त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणचं वातावरण अगदी बदललेलं असायचं। असं पूर्ण 15 दिवसाच्या पूर्ण प्रवासामध्ये आमचं 4ही धामचे दर्शन अत्यंत सुंदर झाले। पूर्ण प्रवासामध्ये आम्ही बापूंनी दिलेली उपासना करत होतो। बापूंना अगदी प्रत्यक्ष जवळून म्हणत होतो की बापू, आमच्या सोबत राहा, आम्ही घरातून विरोध पत्करून निघालेलो आहोत। आणि ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारची गैरसोय आमची झाली नाही आणि हवामान सुद्धा बदललं नाही। एकदा उत्तरकाशी या ठिकाणी प्रचंड जोराचा पाऊस आला आणि आमचा एक मुक्काम 1 दिवसाने वाढला आणि तो पाऊस खूप मोठा भयंकर होता। परंतु त्याही परिस्थितीमध्ये आम्हाला आमच्या राहण्याची आणि थांबण्याची उत्तम सोय झाली। पाऊस दुसऱ्या दिवशी अचानक थांबला, हवामान आणि आकाश पूर्ण निरभ्र झालं आणि आम्ही त्या ठिकाणून निघालो। असं करता करता 14 दिवस पूर्ण झाले आणि 14 दिवसानंतर आम्ही पुन्हा हरिद्वारला पोहोचलो। हरिद्वार हा त्या प्रवासाचा अंतिम टप्पा होता। त्यानंतर मात्र आम्ही ट्रेनने आमच्या गावी आम्ही पोहोचणार होतो आणि त्या दिवशी हरिद्वारला येत असताना रात्री प्रवासात सकाळी जवळजवळ 4 वाजता मला खूप सुंदर असं स्वप्न पडलं। स्वप्नामध्ये मला बापू प्रत्यक्ष दिसले, पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट या वेशामध्ये बापू मला दिसले। आम्ही ज्या सीटवर बसलेलो होतो त्या सीटवर बापू बसले आणि मी बापूंच्या पायाजवळ बसलेली होती। आणि अशा ठिकाणी मला काही जण माझे नातेवाईक विचारत होते की तुमचा प्रवास कसा झाला, काय आम्ही ऐकतो आहे, ढगफुटी होते आहे आणि अशा ह्याच्यात तुम्ही कसे काय, तुमचा प्रवास कसा काय झाला। तर मी त्यांना असं म्हणते की आम्ही नाही, हे काय बापू आहेत ना, हे काय बसलेत, यांनी आम्हाला फिरवून आणलं। आणि तेव्हा बापू हसले, स्मित हास्य केले आणि बापू मला म्हणाले, हो हो, अगदी छान झालं, चला आता मिठाईच्या दुकानावर उतरा, मिठाई खा आणि जीवनात सगळं चांगलं आणि मंगल होईल। आणि तो अनुभव सकाळचं 4 वाजेचं ते पडलेलं स्वप्न अगदी तात्काळ ते लक्षात राहिलं आणि मला जाग आली आणि जाग आल्यानंतर असं वाटलं की आत्ताच जणू काही मी बापूंशी बोलते आहे आणि अशा पद्धतीने मला खूप आनंद झाला।
आणि आम्ही सुखरूप घरी पोहोचलो. आणि आईने आधी मला देवघरामध्ये नेलं आणि बापूंना नमस्कार करायला सांगितलं. आईने दिवा लावलेला होता, त्यानुसार आईने त्या ठिकाणी पेढे ठेवले आणि म्हणाले की इतक्या अडचणीच्या दिवसांमध्ये सुद्धा माझ्या मुली सुखरूप घरी आल्या, काहीही कुठेही काही नव्हता, ही फक्त बापूंचीच किमया आहे आणि तोच हे खजाने. म्हणून हे माझ्या प्रिय बापूराया, तुला कोटी कोटी अंबज्ञ.